नमस्कार. मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. वातावरण बदलत आहे. आज भारतामध्ये हवामान बदलाचे संकेत होते 22 तारखेला आणि त्यानुसार पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र काही भाग यामध्ये सुटलेला आहे आणि त्याचं शास्त्रीय कारण आहे की मान्सून आस जो आहे तो पुढे सरकलेला आहे. म्हणजे आता आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर या पद्धतीने मान्सून आज पुढे सरकलेला आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये दक्षिणी भागामध्ये मग लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर किंवा अगदी कोल्हापूर, सांगलीपर्यंत पाऊस कमी झालेला आहे. मात्र सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिमी भागात वातावरण आहे. जो पाऊस आहे तो आता जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगरचा थोडा, पुण्याचा पश्चिमी भाग, घाटमाथ्यावर आणि नंदुरबार, धुळे, जळगावपर्यंत पोहोचलेला आहे. बुलढाण्यामध्ये, अकोल्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आजचे पावसाचे जिल्हे वेगळे होते. शिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी बाष्प मोठ्या प्रमाणात तयार होत असल्यामुळे मान्सूनची पुढची प्रगती आता जोरदार होईल. 22 तारखेला पाऊस सुरू होईल असं आपण म्हटलंय, परंतु योगायोगाने मान्सूनची पण प्रगती पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूने झालेली आहे. छत्तीसगडचा दक्षिणी भाग, झारखंडचा बहुतांश भाग, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये धाराशिव, सोलापूर, लातूर आणि पुण्यापर्यंत, जवळपास सातारा आणि रायगडपर्यंत मान्सून पुढे सरकला आहे. उद्या मुंबईमध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील मान्सून बऱ्यापैकी प्रगती करेल असा अंदाज आहे. वाऱ्यांची स्थिती बऱ्यापैकी आता बदलली आहे. मान्सूनचे वारे जसेही येत आहेत तसे ते या भागावर येऊन धडकत आहेत. त्याच वेळेस ते या भागातून वरती निघत आहेत आणि ही आहे पश्चिमी शाखा. पूर्व शाखेकडे ते अशा पद्धतीने इथून जात आहेत आणि इथे पुढे गेल्यानंतर ते आता अशा पद्धतीने टर्न होणार आहे आणि ती टर्न होण्याची वाट आपल्याला बघायची. जसे ते टर्न होतील तसे या ठिकाणी चक्राकार स्थिती तयार होतील आणि त्या भारतावर सरकतील आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. तर आपण त्या वेळेची वाट बघणार आहोत. पण आज महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला होता. तर मग पावसाचं वातावरण तयार झालं होतं का, या संदर्भातील हे काही प्रातिनिधिक 2-3 व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. जुन्नरच्या काही भागामध्ये आज झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचा हा एक व्हिडिओ आहे. यामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने वादळी वातावरण तयार झालं होतं आणि कशा पद्धतीने ढगफुटी सदृश्य पाऊस आज झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस आज झालेला आहे. नंदुरबार, धुळे, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची नोंद झालेली आहे. उद्या 23 तारखेचा अंदाज GFS मॉडेलने बदलला आहे. आज पडलेल्या पावसावरून हा अंदाज बदलला असावा. एकूणच अरबी समुद्रामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदललेलं दाखवलं आहे. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती दाखवण्यात आली आहे. 24 तारखेलाही विखरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पाऊस होईल आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता GFSने व्यक्त केली आहे. कालपर्यंत GFS मॉडेलने आपल्याला कुठेही पाऊस दाखवलेला नव्हता. आता उद्या महाराष्ट्रभर पाऊस दाखवला आहे. म्हणजे अशा पद्धतीने GFS मॉडेल अंदाज बदलत आहे. आपण बघतो कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं पावसाळी वातावरण बनण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ECMWF मॉडेलने महाराष्ट्रभर पावसाची परिस्थिती दाखवली होती, परंतु दक्षिणेकडून महाराष्ट्राचा पाऊस कमी झाला आणि उत्तरेकडून म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, थोडंफार ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा कोकण किनारपट्टीला सकाळच्या सेशनमध्ये पाऊस झालेला होता. त्यामुळे वातावरण बदललं, परंतु अपेक्षित वातावरणाचा परिणाम झालेला नाही. उद्या मात्र या वातावरणात महाराष्ट्रभर सर्वदूर पावसाचा अंदाज देण्यात आला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे.
24 तारखेला हे पावसाळी प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलाही आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे ज्यांचा नंबर आज लागलेला नाही, त्यांचा पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे 48 तासात लागेल, अशी अपेक्षा आहे. आणि शिवाय हे पावसाळी वातावरण जुलैमध्येही कंटिन्यू आहे. संपूर्ण 30 तारखेपर्यंत जूनमध्ये कंटिन्यू आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. आपल्याला पाऊस येणार आहे आणि आपल्या पेरण्या देखील होणार आहेत. सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पेरण्या होतील. शिवाय आज आपण जे प्रातिनिधिक व्हिडिओ दाखवलेत, असे शेकडो व्हिडिओ माझ्याकडे पावसाचे आलेले आहेत. ज्याही ठिकाणी पाऊस पडला आहे, त्या ठिकाणी खास करून पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता पाऊस पडेल आणि आनंदाचं वातावरण वाढेल, अशी शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्राची प्रतिमा आपण बघितल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण महाराष्ट्राची प्रतिमा बघितल्यावर आपल्या लक्षात येईल, आपण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय. परंतु नंदुरबार, धुळ्यामध्ये पावसाची नोंद झालेली नव्हती. 100% नील अशा प्रकारचे जिल्हे होते. आज या ठिकाणी पाऊस झालेला आहे. शिवाय आपण नाशिकमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगावच्या काही भागामध्ये, ठाण्याच्या काही भागामध्ये, पालघरच्या काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज. याचा अर्थ या ठिकाणचे जे आकडे आहेत ते आता फटाफट बदलणार आहे. आपण जर या मॉडेलचा एकत्रित अंदाज 24 तारखेपर्यंत बघितला तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे. मात्र जेव्हा आपण या मॉडेलच्या 6 तारखेपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी जाणवतात. पट्टीला कमीत कमी 700 ते 800 मिलीमीटर पाऊस या 15 दिवसामध्ये होणार आहे. त्याचबरोबरीने आपण मध्य महाराष्ट्र, खास करून आपण या ठिकाणी कोल्हापूर ते सोलापूर, पुणे ते बार्शी, अहिल्यानगरचा बहुतांश भाग, नाशिक पूर्व, त्यानंतर धुळ्याचा पश्चिमी भाग किंवा धुळ्याचा पूर्ण भाग, या भागामध्ये म्हणजे मी या भागाविषयी बोलतोय, हा भाग थोडा त्रासदायक राहण्याची शक्यता आहे. याचं चित्र बदललं तर फारच छान, परंतु या भागात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. बाकी संपूर्ण भागातली म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रातले उरलेले जिल्हे असतील, या ठिकाणी फार अडचण नाही आहे. परंतु मी ज्या ठिकाणी मार्क केलं आहे त्या ठिकाणी मात्र या 15 दिवसात पावसाचं प्रमाण कमी राहील आणि हा पर्जन्यछायेचा मुख्य प्रदेश आहे. दुसरी बाब, या कालावधीमध्ये आपल्याला संपूर्ण कोकणामध्ये जवळपास अतिवृष्टी दिसते किंवा सरासरीच्या पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता दिसते आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार बीड, अहिल्यानगरच्या काही भागात आणि परभणी, नांदेड, धाराशिव किंवा वाशिम, हिंगोली, जालना या काही भागात सध्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. बाकी कोकण किनारपट्टीला वातावरण बनतं आहे, परंतु उत्तर कोकणात म्हणजे पालघर, ठाणे आणि मुंबई या परिसरात पाऊस कमी आहे. दक्षिण कोकणाकडे थोडा पावसाचं वातावरण बनतं आहे. तर पुढे काय होईल तर आपण साधारण रात्रीची परिस्थिती जर बघितली तर प्रत्येकाला वाटत असतं की रात्री काही पाऊस होणार आहे का, तर झालाच तर दक्षिण कोकणात पाऊस होऊ शकतो किंवा अगदी सकाळी उद्या कोकणामध्ये पावसाची पहिली शक्यता आहे. दुपारनंतर हे वातावरण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पोहोचणार आहे. मॉडेलने सोलापूरपासून बार्शी, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर सगळ्याच भागात, अगदी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता उद्या व्यक्त केलेली आहे. परंतु स्थानिक वातावरण बऱ्याच ठिकाणी तयार होते. चांगला पाऊस पडतोय, ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय. तर आपल्याला उद्या देखील पावसाची शक्यता बहुतांश भागात आहे. त्यातली त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड आणि सोलापूर, लातूर, धाराशिव या भागामध्ये सुद्धा अहिल्यानगरपर्यंत पावसाची शक्यता आहे.
पण हा उद्याचा अंदाज बघतोय आणि उद्या पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी सध्या मान्सूनचा आस किंवा मान्सून ट्रफ ही महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकत असल्यामुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पाऊस झालेला दिसला. मग उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नाही, पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस होताना दिसला. मात्र आपल्याला 24 तारखेला ह्या पॅटर्नमध्ये आणखी थोडा बदल दिसेल आणि मग आपल्याला दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडा पाऊस 24 तारखेला वाढताना दिसणार आहे. म्हणजे सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण 24 तारखेला वाढताना दिसेल आणि उत्तरेकडील पाऊस पुन्हा एकदा थोड्या काही कालावधीसाठी कमी होताना दिसेल. नवीन चक्राकार स्थिती निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. त्या 25 तारखेनंतर ॲक्टिव्ह होतील आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासाठी त्या पाऊस घेऊन येतील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्याकडे नवीन पावसाळी क्षेत्र 26 तारखेला येण्याची शक्यता आहे. तर आपण बघूयात, शेवटी नवीन कमी दाबामुळे देखील 25, 26, 27 पावसाचं वातावरण महाराष्ट्रात पुन्हा नव्याने तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात बदल होत राहतील. मान्सून पुढे सरकेल, पुन्हा त्यात खंडही निर्माण होऊ शकतो. म्हणजे माणसांच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात. अनेक बाबी होऊ शकतात आणि कुठलीही गोष्ट हवामानामध्ये निश्चित नसते. सातत्याने हवामानाचे अंदाज बदलत असतात आणि हल्ली मी सांगितलेलं एल निनोचा कालावधी आहे. सर्व मॉडेलचे अंदाज हे जवळपास 30 ते 40% चुकणार आहेत. त्यामुळे असा हेतू ठेवूनच आपण अंदाज बघायचे आहेत, कारण हे वर्ष कसोटीचं आहे, मी यापूर्वी सांगितलं आहे. मात्र पावसाला पडू द्या, अगोदरच नैराश्याच्या खूप गोष्टी चर्चा करू नका. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.